श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आज खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला छोले कुलचेची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग बघूयात. हे बघा पांढरे वाटाणे जे की मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि आता कुकरमध्ये लावण्याच्या अगोदर मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते पटकन शिजतील. आणि तोपर्यंत चला आपण कुलचेची तयारी करून घेऊयात. याच्याऐवजी तुम्ही काबुली चणेही यूज करू शकता, पण माझ्याकडे होते तर मी तेच यूज केले. तर आपण आता मैदा 250 ग्राम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे. खूप जास्तही नाही टाकायचं कारण की छोलेलाही मीठ असतं. त्यानंतर शुगर टाकलेली. कुणी साईडला शुगर वितळून घेतं आणि मग त्याच्यामध्ये टाकतं, पण मी डायरेक्ट त्याच्यामध्येच टाकली आहे. त्याच्यानंतर थोडं दही घातलेलं आहे, अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि खाता सोडा घातलेला आहे आपला, जो की सगळ्यांकडेच असतो. आणि आता मी छान डो असं प्रिपेअर केलेलं आहे आणि त्याला 20 ते 30 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्याच्यावर ओला कपडा तुम्ही ना कॉटनचा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून ते सॉफ्ट राहील आणि छान फुगून येईल. आणि ते चला तर मग बघ इकडं हे पण झालेले आहेत आपले पांढरे वाटाणे शिजून. आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे, थोडे कांदा घालायचा आहे चिरलेला, त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे त्याच्यावरती आणि थोडे आपले घरात जे अवेलेबल मसाले असतील ते घालायचे तुमच्याकडे. असं काही नाही की प्रॉपर हेच पाहिजे तेच पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये माझ्याकडं आमचूर पावडर होती ते मी त्यामध्ये घातली आहे, हळद, लाल तिखट, थोडीशी कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची घातलेली आहे, थोडासा पावभाजी मसाला होता माझ्याकडे तोच मी घातलेला आहे, धण्या जिऱ्याची पावडर घातली आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे 2 टेबलस्पून. जास्त घातलं तर आंबट होतं. आणि कोणी हिरवी चटणी पण टाकतं त्याच्यामध्ये, पण मी नाही टाकली. तर तुम्ही टाकू शकता असेल तुमच्याकडं तर. आणि खूप असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये ना एक तडका तयार करायचा. मी तसं असंही खाऊ शकता छान, पण मी तडका देणार आहे थोडासा. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका किंवा बटर टाका तुमच्या आवडीप्रमाणे. मी सहसा तूपच वापरते जेणेकरून मुलांनाही जातं आणि बटरपेक्षा कधीही हेल्दीच आहे. तर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. खूप जळूप द्यायचं नाही, थोडासा आपला फ्राय करायचे आणि थोडंसं पिंकिश झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे. आणि ह्याच्यामध्ये खूप स्पायसी पण नाही करायचं, थोडेसे 1-2-3 बेसिक मसाले टाकायचे. तर त्याच्यामध्ये मी फक्त आता थोडीशी हळदी टाकणार आहे, हळदी, थोडीशी धण्याची पावडर आणि लाल तिखट आणि थोडासा आपला गरम मसाला वगैरे काही ते तुमच्याकडे जे असेल ते. पण जास्त स्पायसी पण नाही करायचं कारण की जास्त स्पायसी झालं तरी ते फार उग्र होतं ते नुसते मसाल्याने. मग थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि हे जे आपण केलेला मिक्स आहे सगळं वाटाण्याचं खाली, तो टाकून 5 मिनटंच फक्त त्याला 5 मिनटंच त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं घट्ट झालं असेल तर थोडंसं आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून थोडंसं पातळ होईल. थोडंसं घट्ट झालेलं आहे, मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आहे जेणेकरून थोडंसं पातळ होईल ते. आणि 5 मिनटं परत आपण त्याला शिजूयात. आणि तोपर्यंत आपण आता इकडे याचं डव पण तयार झालेलं असं आपलं कुलचेचं. तर बघूयात. हे बघू शकता खूप फुलून आलेलं आहे आणि खूप सॉफ्ट असं तयार झालेलं आहे ते डव. तर आपण असे छान कुलचे लाटून घेऊयात आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि कुणी काळे तीळ पण लावतं त्याला, पण माझ्याकडे नव्हते तर मग मी. आणि तव्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, तेल नाही, जेणेकरून ते कुलचे आहे ना त्याला चिकटतील आणि हा तवा आपल्याला उलटा करून ते शेकून घ्यायचे जेणेकरून छान होतील ते. आता मी ह्याला उलटं करते आहे तव्याला आणि वरून थोडंसं आधी तूप घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला ना उलटा करायचा आहे गॅसवरती आणि छान शेकून घ्यायचं आहे. हे बघू शकता थोडंसं झालेलं आहे, बघूयात. थोडंसं चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. आता आपण परत तूप टाकू नये ना त्याला काढून घेऊयात. आणि त्याच्यानंतर आता चला इकडे छोले पण शिजलेले आहेत, तर आपण आता डिश सर्व करूया. आणि तुम्ही इथं बघू शकता खूप छान प्रकारे खूप लुसलुशीत असे छोले आणि कुलचेची रेसिपी झालेली. वरून बटर किंवा तुम्ही तूप टाका आणि छान असं सर्व करा आणि डिश एन्जॉय करा. थँक्यू. आणि आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.